आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जबरदस्त गारपीट झाली आणि मान्सून पूर्व अशा मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा या गावातील जिल्हा परिषद शाळेवरचे पत्रे उडून गेले। शाळेवरचे सगळेच पत्रे जवळपास उडून गेले, त्यामुळे शाळेत असलेल्या संगणकासह बेंच, फळा, बोर्ड, पुस्तकं आणि अन्यही शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण पाहतो या दृश्यांमध्ये अख्ख्या वर्गात पत्रा तर उडून गेलाच। समाधान कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। काय अधिक माहिती आहे याबद्दल? निश्चित आपण बघतोय की हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी सुद्धा औंढा आणि वसमत या तालुक्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाचं नुकसान झालं होतं। तर आता जे आहे ते औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा या गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि या गावातील जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेवरील संपूर्ण पत्र जे आहेत ते उडून गेलेले आहेत। या शाळेमध्ये जे आहे ते शाळेतील शैक्षणिक साहित्य, वह्या असतील, पुस्तके असतील, विद्यार्थ्यांचे जे रेकॉर्ड असतील विद्यार्थ्यांचे ते सुद्धा भिजून गेलेले आहेत। त्याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लावलेली LED टीव्ही सुद्धा फुटून गेलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण बेंच सुद्धा त्या पत्रे उडून गेल्याने, विटी खाली पडल्याने संपूर्ण बेंच सुद्धा तुटून गेलेली आहेत। त्यामुळे अवकाळीचा तडाखा म्हणावा लागेल हिंगोली जिल्ह्यामध्ये, कारण आता सुद्धा अनेक भागामध्ये विजांचा कडकडाट होत आहे। पाऊस पडण्याची अजूनही शक्यता आहे, कारण सायंकाळच्या सुमारास जे आहे ते वादळी वाऱ्यासह जर पाऊस झालेला आहे, त्यामुळे औंढा तालुक्यातील काही गावांना जे आहे ते त्या मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसल्याचं दिसून येत आहे। बरोबर आहे। या वळवाच्या पावसानं हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागांना झोडपून काढलंय। समाधान तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।